नमस्कार, मानसीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण खव्याचा वापर न करता किंवा कंडेन्स मिल्क न वापरता पण तितक्याच टेस्टी अशा गाजरच्या हलव्याची रेसिपी पाहणार आहोत। गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेतले। तूप मेल्ट झालं की हे किसून घेतलेलं गाजर या कढईमध्ये घालून घ्यायचं। हे किसलेलं गाजर या तुपावरती साधारण 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं। गाजर परतत असताना त्याचा रंग चेंज व्हायला सुरुवात होते। इथे मी साधारण 5 मिनिटं हे गाजर परतून घेतलं। आता इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला गाजराचा रंग लालसर दिसत होता, पण आता केशरी रंग दिसायला सुरुवात झाली आहे। गाजर परतून झालं की यामध्ये दूध घालून घ्यायचं। इथे मी अर्धा किलो गाजरासाठी 250 ml दूध वापरलेलं आहे। आता हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत हा हलवा शिजवून घ्यायचा। हलवा शिजत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची। गाजरातलं दूध आटलं की यामध्ये साखर घालून घ्यायची, त्याचबरोबर वेलची पूडही घालून घ्यायची। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 1 वाटी साखर अर्धा किलो गाजरासाठी वापरलेली आहे। साखर घालून झाली की आता लगेच या हलव्यामध्ये दुधावरची साय घालून घ्यायची। इथे मी 4 चमचे दुधावरची साय घेतली आहे, ती या हलव्यामध्ये टाकून घेतली। आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे बारीक कट करून घेतले, ते देखील या हलव्यामध्ये घालून घेऊया। साखर घातल्यामुळे या हलव्याला पुन्हा पाणी सुटते, त्यामुळे आणखी 5-6 मिनिटं हलवा घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा। आणखी 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर हलव्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे। इथे आपला गाजरचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।